हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. आणि याची आतुरता आणि उत्कंठा आता थांबवा लाडक्या बहिणींनो, कारण काल 10 तारखेला खुशखबर आलेली आहे. वितरणाचा जी प्रसिद्ध झालेला आहे. मे महिन्याचं वितरण कधी होणार आहे? बट लाडक्या बहिणींनो, असंख्य लाडक्या बहिणी म्हणजे 81 लाख लाडक्या बहिणींनी ज्या अपात्र ठरलेल्या आहेत किंवा ज्या नाराज बहिणी आहेत त्यांनी सरकारलाच डायरेक्ट इशारा दिलेला आहे की होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये म्हणजे सत्तेवर बसवणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे. काय आहे मांजरा सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो काल प्रसिद्ध झाला होता 10 जून 2026 ला, तर याचं जे वितरण आहे कधी सुरू होणार आहे याबद्दलची ही अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओ मधूनच देणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या असंख्य लाडक्या बहिणी आहेत, ज्या पात्र आहेत यांना खुशखबर भेटली आहे, ज्या अपात्र आहेत त्यांना सुद्धा आता थोडीशी खुशखबर आणि थोडीशी नाराजीची बातमी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर मग सुरू करूयात. बघा लाडक्या बहिणींनो, काल प्रसिद्ध झाला होता 10 जून 2026. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा प्रसिद्ध केलेला आहे आणि याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो खाली यांनी दिलेला आहे की मे 2026 म्हणजे 23वा हप्ता, फक्त एकाच महिन्याचे पैसे आहेत. किती? 1500 रुपये. काही युट्यूब चॅनल सांगत आहे की जून आणि मे 3000 आहेत. नाही लाडक्या बहिणीनं, फक्त आणि फक्त 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी निधी किती मंजूर करण्यात आला होता? 344 कोटी 74 लाख, म्हणजे पकडून चला 345 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे या डिपार्टमेंटने. सोबत आता लाडक्या बहिणींनो, वितरण कधी सुरू होणार आहे? तर बघा, मी तुम्हाला या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सांगत होतो की 8, 9, 10 या 3 दिवसांमध्ये काय येणार आहे? प्रसिद्ध होणार आहे आणि 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये काय वितरण सुद्धा सुरू होणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, मला तरी असं वाटतं की आज इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये इव्हिनिंगला तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला पाहिजे. समजा जर आज नाही झाले तर लाडक्या बहिणींनो, वितरण सुरू होईल 12 तारखेपासून, म्हणजे उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे सुरुवात होणार म्हणजे होणार. बट मी तुम्हाला सांगतोय कन्फर्मली की वितरण आजच सुरू होणार. तुम्ही म्हणाल सर का? तुम्ही दादा एवढं कॉन्फिडेंटली का म्हणताय? कारण वितरणाला 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो. आता तुम्ही बघा, मधात संडे येणार आहे, तर संडेला वितरण होत नाही आणि सरकार मंडे पर्यंत जाणार नाही म्हणजे नाही लाडक्या बहिणींनो. म्हणून वितरण सुद्धा आजच इव्हिनिंग मध्ये होऊ शकतं, याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, आजपासूनच वितरण सुरू व्हावे का? तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबत लाडक्या बहिणींनो, ज्याही अपात्र ठरलेल्या बहिणी आहे, नाराज झालेल्या बहिणी आहेत, यांनी सरकारला डायरेक्ट इशारा दिलेला आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जागा दाखवून देणार, तुम्हाला आता सत्तेमध्ये आम्ही बसवणार नाही. ही एक चांगली स्टेप आहे सरकारला वटणीवर आणण्यासाठी. कारण लाडक्या बहिणींनो, ज्या खरंच पात्र बहिणी होत्या, ज्या खरंच पात्र बहिणी होत्या, त्या काय ठरल्या आहेत रे? अपात्र ठरलेल्या आहेत. अपात्र ठरलेल्या आहेत. सरकारने असं करायला नको होतं. भलेही लाडक्या बहिणी 81 लाख लाडक्या बहिणींपैकी ऑलमोस्ट आपण पकडू की 50 लाख जरी लाडक्या बहिणी खरंच योजनेचा गैरफायदा घेत होत्या, पण 31 लाख लाडक्या बहिणी या योजनेचा गैरफायदा घेत नव्हत्या. हीच इतकं सत्य आहे, कटू सत्य आहे. आपल्याला ते समजून घ्यावं लागेल आणि सरकारला सुद्धा समजून घ्यावं लागेल. तर या बहिणींनी सरकारला थेट काय दिलेला आहे? इशारा दिलाय. लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांचा तीव्र नाराजी आहे, तीव्र नाराजी पसरलेली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा लाडकींचा इशारा. पात्र असूनही नाव वगळल्याचा महिलांचा आरोप. की अनेक महिलांचे इंटरव्ह्यूज मी तुम्हाला या स्लाइड्स मध्ये दाखवणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल की ज्या बहिणी खरंच पात्र होत्या त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे लाडक्या बहिणींनो, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं की तुम्ही पात्र असून देखील सरकारने तुम्हाला अपात्र केलेलं आहे? तर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. योजनेच्या भरोश्यावर घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार? लाडकींचा सवाल. म्हणजे या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये दर महिन्याला मिळायचे, मग बचत गटामधून आपण काय घेतो? कर्ज घेतो. मग हे कर्ज कसं परतफेड करायचं, हा लाडक्या बहिणींचा सवाल आहे. तिकडे सरकार म्हणतं लाखपती दीदी बनवणार, लखपती दीदी बनवणार, हे बनवणार आहे, ते बनवणार आहे. पण या बहिणींचं काय, जो आता एकदम काय वल्नरेबल झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो.
बघा, धुळे जिल्ह्यातून माहिती घेतली आपण. लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेला लाभार्थी महिला चांगल्याच संताप्त झाल्या आहेत. या लाडक्या बहिणींची आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवून देणार असल्याचे संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात लाडकींची नावे वगळण्यात आल्यानंतर लाडकींचा राज्य सरकारविरोधात संताप बघायला मिळतो आहे. आणि अपेक्षितच आहे की ज्या बहिणी पात्र असून देखील सुद्धा त्या अपात्र ठरलेल्या आहेत, तर त्यांचा संताप तर आता बघायला मिळणारच आहे. बघा, इथे एक छोटासा डायलॉग मारलाय, गरज सरो आणि वैद्य मरो. हा जो डायलॉग आहे है ना, गरज सरो व वैद्य मरो, हाच सरकारने इम्प्लिमेंट केलेला सरकारला आपल्याला दिसतो. राज्य सरकारने आमचा वापर केल्याचं म्हणत लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या संतप्त लाडकींनी राज्य सरकारमधील सर्वच पक्षांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपली जागा दाखवून देऊ याचं उत्तर दिलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या पात्र असून तुम्ही अपात्र ठरले आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा लिहायला विसरू नका. सर्व निकषांमध्ये बसत असताना देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले असल्याचा आरोप लाडकींनी केलेला आहे. बघा, सर्व सर्व निकषांमध्ये बसत आहेत तरी सुद्धा अपात्र ठरल्या. नाही ठरायला पाहिजे, है की नाही? लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाल्यापासून घेत असलेल्या लाडकींना योजनेच्या आणि महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या भरोश्यावर बचत गटाचे कर्ज घेतलेले आहेत. ज्या बहिणींनी बचत गटामधून कर्ज घेतलेले आहेत, आता त्या एकदम उंबरठ्यावर बसलेल्या आहेत. त्यांनी काय करायचं? ते कर्ज कसं परतफेड करायचं? परंतु आता राज्य सरकारने आपली गरज संपल्यानंतर योजनेतून बाद केल्यामुळे आता घेतलेल्या कर्जाचा हप्ता फेडण्याचा कसा प्रश्न योजनेतून वगळण्यात आल्यासारखे लाडकीसमोर उभं राहिलेलं आहे. म्हणजे सरकारने ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांना खरंच एकदा पुन्हा चान्स द्यावा. नव्याने ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करावी आणि ज्याच्या माध्यमातून या ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांचा लाभ पुन्हा सुरळीत सुरू करावा. धुनी-भांडी करून मोलमजुरी करणाऱ्या लाडकींचे आर्थिक गणितच पूर्णतः कोलमडल्यामुळे लाडकींचा संताप अनावर झालेला आहे. त्यांचे उत्तर राज्य सरकारने सहभागी असलेल्या सर्व पक्षांना आगामी निवडणुकीत देणार असल्याचा थेट इशाराच लाडक्या बहिणींना दिलेला आहे. म्हणजे विचार करा, ज्या बहिणी धुनी-भांडी करतात त्यांचाही लाभ बंद झालेला आहे. ज्या बहिणींकडे आजही फोर व्हीलर आहे, ज्या बहिणींकडे खूप सारी शेती आहे, त्यांचा लाभ अजूनही सुरळीत चालू आहे. मग या बहिणींना का बरं बंद करण्यात आलेला आहे? हा एक लाडक्या बहिणींचा सरळ किंवा नाराज झालेल्या बहिणींचा एक प्रश्न आहे सरकारला, की विचारतायत आणि त्याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरीकडे विरोधी पक्षांनी देखील आता लाडकींना हेरण्याचे काम सुरू केले असून लाडकी बहीण योजनेच्या जोरावर राज्यात महायुती सरकार स्थापन झालं. आता त्याच नाराज लाडकींचा वापर आगामी निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी खुर्चीला सुरुंग लावण्याचा विरोधक पूर्णपणे प्रयत्न करणार हे निश्चित आहे. शिवसेना गटाचे ठाकरे गटाचे वतीने अशी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या नाराज लाडकींना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता शुभांगी पाटील यांनी नाराज लाडकींना आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता होऊ शकतं की जे वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहतील, या वारांमध्ये आपला जो लाभ आहे बंद झालेला तो सुरू होऊ शकतं. तुम्हाला आता योग्य पद्धतीने तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? आपली बाजू ठामपणे मांडण्याची गरज आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जी-आर आलेला आहे. येस, खुशखबर, खुशखबर, खुशखबर. ज्या बहिणींना जी-आर आल्यानंतर वितरण सुरू होईल आजपासून, त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पण ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे ई-के-वाय-सी मुळे किंवा या वेगवेगळ्या अपात्रतेच्या निकषांमुळे, त्या बहिणींच्या डोळ्यामधलं जे दुःख आहे ते न बघण्यासारखं आहे. तर म्हणून सरकारने ज्या नाराज बहिणी आहे यांना थोडासा आनंद द्यावा. त्यांच्यासाठी नवीन ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करावी. जर त्या निकषामध्ये बसत असेल त्यांचा लाभ सुरू करावा. अन्यथा पराभवाला समोर जावं. हेच सरळ थेट इशारा लाडक्या बहिणींना दिलेला आहे. आणि वितरण कधी सुरू होणार आहे? आजच वितरण सुरू होणार म्हणजे होणार. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा सांगा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.